नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्राध्यापक बा बोधे यांची साती आसरा ही कादंबरी आणि आज भाग 5वा. रामा पाटील आपल्या अंगानं वळत नाही म्हणल्यानंतर बाबूनं रामाच्या विरोधात पावलं टाकायला सुरुवात केली. कुणा एखाद्याला भूतानं झपाटलं की तो माणूस कुणीतरी बाबूकडं आणायचं. बाबू माणसासनी बाहेर घालून नातेवाईकांना म्हणायचा, शहाणा असलासा तर पाटलाच्या घरची सावली तुमच्या घरावर पडू देऊ नका. कवा तुमच्या घरात लिंबू टाकल सांगता यायचं नाही. माणसासनी खरं वाटायचं. बाबूचीच माणसं घरावर लिंबू टाकायची, दारामोरं बिब्यात सुया खाऊन टाकायची, कवा वाळत घातलेल्या धान्यात काळी भावली पाडायची. बायका हादरून जायच्या, बापही गडीबी पिसाळल्यागत करायचं. सुरुवातीला रामाला हे जाणवलं नाही, पण माणसं त्याला टाळायला लागली. बायका त्याला बघितलं की बोटं मोडायला लागल्या. रामा चिडला. बायकोला म्हणाला, बाबूनं तिरका डाव टाकलाय, त्याला आता हिसका धावल्याशिवाय जमणार नाही. 4 माणसात थोबाडा त्याला, त्याशिवाय त्याची मस्ती उतरायची नाही. बायका मला म्हणत होत्या, तुमचा नवरा चिटकुळं घालतो. होय, आणि मग तू काय म्हणली? मी सांगितलं समजावून. ह्या सोमवारी आम्ही महिला मंडळाची मीटिंग घेणार आहोत, तेव्हा सांगणार आहे समजावून. त्या बाबूच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे. तो आता वाकडी चाल चालणारच. आपण सावध राहायचं. त्याचं प्रस्थ असं वाढत गेलं ना तर गाव त्याला देव करेल, गळ्यात फुलांच्या माळा घालून देवळात बसवेल. रामाला ते पटलं. माणसं मूर्ख असतात. घोळक्यात गेल्यावर माणूस बुद्धू बनतो, स्वतःची विचारशक्ती विसरतो. चांगल्याला दगड मारते आणि लबाडाच्या पाया पडतात. लबाडाचं फारडं नेहमी जड असते. खरं खोटं समजून घ्यायला माणसाला वेळ कुठं असतोय. कानाव पडल ते सगळं त्याला खरं वाटत असते. आपण हे तर एकटेच मरतोय. गावभर बाबूच्या विरोधात वादळ उभं करायला पाहिजे. भेटल त्या माणसाला फावल्या वेळात समजून सांगायला हवं. बाबू कवा काय करल सांगता येत नाही. माणसं घाबराट. गुलालानं भिजलेल्या नारळ जरी त्यांनी नाचिवला तरी माणसं कवटी नाचल्यागत घाबरतात. त्यावर विश्वास ठेवतात. 24 तासात राम राम म्हणतात. देवाचं नाव घेतात. भूताखेताचं देणं देतात. अंदाज बघून तो मंत्र फेकायचा, सांद बघून तरफ लावायचा. कवा कोणाला पकडीत घेऊन सांगताच यायचं नाही. एकटा रामा कुठपर्यंत विरोध करणार. रामानं संघटना बांधायला सुरुवात केली. बघता बघता 10-12 टन्नक पोरं त्याच्या हाताशी गावली. पोरं हुशार, नवं काहीतरी करावं असं वाटणारी, बोट दावता क्षणी कारवारी कुत्र्यावानीत तुटून पाडणारी. मालननी पण महिला मंडळ स्थापन केलं. 30-35 बायका तिने बी जमावल्या. रोज रात्री त्यांना शिकवायला लागली. लिहाय वाचायला शिकवता शिकवता ती भूताख्यातांना घाबरू नका असं शिकवायला लागले. ती आदनं मधनं शास्त्राचे प्रयोग दाखवायची, बायकांना पटवून द्यायची. एक म्हातारी म्हणाली, आमच्या माळ्यात आंब्याला भूत झोक खेळतं. तुम्ही कधी बघितलंय? रानात मळणे असल्यावर रोज रातचं मला भाकरी घेऊन जावं लागतं. रातचं 12ला भूत झोक घेतं. अंधारात दिसतं झोके घेताना. होय की, चांगलं चमकतं. लाल डोळं इंगळावानी चमकत्यात. बघणाऱ्याला घाम फुटतोय. मग बाबूला सांगून बंदोबस्त केला का? होय की, 4 कोंबडं सोडलं. ₹500 घालून भूताची शांती केली. आजी, तुम्ही वेड्यात. तुमच्या भाबडेपणाचा तो वेताळ फायदा उठवतोय. आता डोळ्यानं बघून बी त्याला खोटंच म्हणायचं होय? हो म्हणायचं. रात्री 12ची वेळ कशाला हवी? तुम्ही सांगाल त्यावेळी मी तुम्हाला भूत दाखवते. उद्या याच वेळी या घरात मी तुम्हाला भूत दाखवते. घरात अन भूत? हो, दाखवते. दुसऱ्या दिवशी स्वयंपाक पाणी आटपून बायकांनी गर्दी केली. रामा पाटलाची माडी बायकांनी भरली. मोर टेबल ठेवून ती बोलत होती, बायका ऐकत होत्या. मालन म्हणाली, आज मी शिकवणार आहे. शिकवता शिकवता मध्येच लाईट जाईल, अंधार पडेल. कुणीही बॅटरी दाबायची नाही. भूत तुमच्या समोर येईल, उड्या मारून भीती दाखवेल. घाबरायचं नाही.
हां, आता आपण काय बघत होतो? ती बोलत होती. शांत झालेल्या बायका लाईट केव्हा जातोय याची वाट बघत होत्या. मनातल्या मनात थरथरत होत्या. इतक्यात लाईट गेली. अंधार पडला. चित्रविचित्र आवाज यायला लागले. मधीच वटवाघूळ फडफडल्याचा आवाज आला. आणि बघता बघता भुताचे डोळे चमकले. लाल डोळ्यातनं अंगार बाहेर पडला. अंगभर टिकल्या चमकवत, हात नाचवत भूत उठून उभं राहिलं. तो आड्याला टेकलेला माणूस बघितला आणि बायका घाबरल्या. बसल्या जागेवर लटपटायला लागल्या. सांगाडा दात इचकत हसायला लागला, नाचायला लागला. तशा बसल्या जागेवर बाया थरथरायला लागल्या. मालन म्हणाली, हे भूता, तुझं दर्शन आम्हाला घडलं. जा तू शांतपणे जा. हो. भूत शांतपणे जमिनीत गडप झालं. लाईट लागली. घामाघूम झालेल्या बायकांनी सुस्कारा सोडला. तसल्या गारठ्यात बी बाया घाम पुसायला लागल्या. काय इंद्राजी, पाहिलं भूत? वय की बाया, मला तर वाटलं काळीच फुटून मरती मी आता. बायका हसल्या. साऱ्याच एकमेकीसनी म्हणायला लागल्या, भूत ही कल्पना खोटी आहे. जगात भूत नाही, हाडळ नाही. आपल्या भाबड्या मनाचा ना हे भोंदू लोक फायदा उठवतात. बाबू मांग हेच करतो. लोक त्याच्या डावपेचांना फसतात. तुम्ही भूत पाहिलं म्हणजे नेमकं काय पाहिलं? आता उजेडात त्या भूताला बोलवते. बघा, हां, नीट बघा. या भूत महाराज, या जमिनीतनं वर या. टेबला मागून सांगाडा वर आला, नाचायलाच लागला. लक्षात घ्या, हा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा सांगाडा आहे. हा चमकतो. का चमकतोय? तर ह्याच्या अंगावर रेडियमच्या पट्ट्या लावल्या आहेत. हा रेडियम धातू आहे ना, तो अंधारात चमकतो. हातातलं घड्याळ रात्रीचं चमकतं कारण त्यात रेडियम असतं. मोटरसायकल, स्कूटर, ट्रॅक्टर या वाहनांच्या मागे लाल टिकल्या असतात ना, त्या अंधारात चमकतात. तशा या भूताच्या डोळ्यात लाल टिकल्या लावल्या आहेत. आता तुम्ही म्हणाल की हे भूत वर कसं आलं? तर याच्या हाताला, पायाला, डोक्याला काळ्या रंगाची बारीक सूत्र लावली आहेत. ती सूत्र पलीकडे आमचे मालक हातात घेऊन उभे राहिलेत. त्यांनी सूत्र हळूहळू खाली सोडली की भूत या टेबलाखाली जातं. आता बघा, हां, भूत कसं आपटतं ते. सोडा हो सूत्र. सूत्र सोडून रामा पाटील पुढं आला. बायका खदा खदा हसायला लागल्या. नाही म्हणलं तरी त्यांच्या मनावरचं दडपण गेलं ना. रामा पुढं आला आणि म्हणाला, बघितलं ना माणसाचा कसा गैरसमज होतो. अशी एखादी घटना बाहेर कुठं रानात घडली असती तर तुम्ही बोंबलत घराकडे गेला असता. 10 बायका गोळा करून बुताटकीची जाहिरात केली असती. तो बाबू हेच करतोय. माणसाच्या भाबडेपणाचा तो फायदा घेतोय. यातून तुम्हाला काय समजायचं ते समजा. लिंब, उतारे दुतारे कोणी भूत टाकत नाही. हे सगळं माणसंच करतात. असलं काही दारापुढं दिसलं तर सरळ उचलायचं, फेकून द्यायचं. ताठ मानेनं वागायचं. त्या बाबूचे देवसुद्धा लाटा लाटा कापले पाहिजेत. असं वागायचं हेतून पुढं. घाबरायचं अजिबात नाही. बायका समाधानानं घराकडे गेल्या. मालन म्हणाली, चला जेवण करा. आणि हो, तुमची बायको ओरडत होती माडीवर, तिला तेवढं जेवण पोचवा. रामा माडीव गेला. वेडी ओरडून ओरडून थकली होती. बसल्या जागे वाढवी झाली होती. ताट उशाला ठेवून तो खाली आला. जेवाय बसवलं का त्यांना? अगं झोपली ती. कमाल आहे. उठवायचं, जेवायला बसवायचं. मालन उठली, वर गेली. वेडीच्या डोळ्यांना पाणी लावलं. तिला उठवलं. समोर ताट ठेवलं. ताट बघून वेडी हसायला लागली. भाकरी तुटून पडली. कोरडीच भाकरी खायला लागली. मालननं दार ओढून घेतलं, कुलूप लावलं, खाली आली. ताट पुढं ठेवत म्हणली, माझं एक काम कराल? काय, सांग की. मिरजेला नेऊया यांना. आपण दोघेही जाऊ. आत्यासाहेब घर सांभाळत्याला. अगं तू म्हणशील तसं. मला खात्री आहे ते चांगल्या होतील. डोळ्यात पाहिलं त्यांच्या, कशी निरागस पोरासारखी चमक खेळतीये. मला विश्वास वाटतोय की आपल्या प्रयत्नांना यश येईल. आई कावा जेवली. दूधभात खाल्ला त्यांनी. मला म्हणाल्या मासा खावासा वाटतोय. अनोखे रविवारी. तेच म्हटलं तर त्यांना राग आला. रामा पोटभर जेवला. आईजवळ गेला. आई झोपली काय? आईची आठवण बरी झाली. का ग?
बायको सांगणार तसं तू ऐकणार. गावातल्या बायका जमून सभा हाणत बस. मी नुसतं म्हणलं मासा आण भोयाच्या आळीला जाऊन, तर मला म्हणते मी नाही जाणार त्या आळीला. गावात कोण खातं रे तिला? अगं पण रविवारी आणू की. काय नको, माझी लेक आहे कृष्णाकाठी सांगलीला, तिथं जाऊन खाईल मासा. चला उद्या पोचवतो तुला सांगलीला. काय नको, माझी मी जाईल. तू म्हणशील तसं. मी उद्या त्या येडीला दवाखान्यात नेणार आहे. ने आणि तिकडं सोडून दे. महिन्याला पैसे पाठवू म्हणाव, तिकडं सांभाळा म्हणाव. रामा गप्प झाला, शांतपणे माझघरात गेला. बायको काहीतरी वाचत पडली होती. आला जवळ झोपला. तिने कपाळावर हात फिरवला. त्याच्या बंद डोळ्यात हळूहळू रात्र उतरायला लागली. भाड्यानं आणलेल्या फॅडमध्ये त्याने वेड्या कमळीला घातलं. डॉक्टरकडनं एक झोपेचं इंजेक्शन दिलं. ती 5-10 मिनिटात गाढ झोपली. 4 तास मिरजे पावतर काय उठली नाही. 4 दिवस मिरजेत काढून नवरा बायको घराकडे आली. आई वाटच बघत होती. अरे किती दिवस राहिलास बाळा? वाट बघून डोळ्याच्या कावड्या झाल्या. आणि कमळी कुठे? तिला ॲडमिट केली वेड्याच्या इस्पितळात. त्याचं टपाल आलं का जाऊन यायचं. लय मोठं हॉस्पिटल आहे, सगळा खर्च सरकारच करते. बरं झालं, आता निवांत झोप तरी लागन. वाढ लय भूक लागली. माझ्या दांडातलं बळ काय उतू चाललंय वय. सकाळी भात केला होता वाटीचा, त्याच्यावर मी दिवस काढला. माले कर स्वयंपाक. आणि रामा, तो गणपत 3 दिवस झालं हेलफटे घालतोय. का ग? अरे मोटर कोणीतरी हिरीत ढाकलली. काय म्हणती? अरे तू त्या 7 आसरसनी दगड मारला, त्या निवडली असेल मोटर पाण्यात. लय शहाणी आहे तू. मालन जरा बॅटरी घे ग, मी रानात जातो. गणप्याला पाठवतो भाकरी आणायला. कांबळं खांद्यावर टाकून सुटला. ताडा ताडा रानाकडं निघाला. हातातली काठी झुलवत तो डॅंगा टाकत होता. चुलवानात पेट्रोल टाकल्या ग तर मनात राग भडकला होता. हे सगळं त्या बाबूचं काम असणार, त्याच्याशिवाय कुणी हे करणार नाही. त्या हलकट माणसानं मी नाही इथं असं बघून डाव केला. पण हा गणप्या कुठं खापला होता? योगी आलाच नाही रानात. काय नेमकं झालंय कोणा ठाव. एवढी नटं बोलटं आवडलेली मोटार निकळली कशी? काय कळना, काहीतरी मिस्टेक असली पाहिजे. तो छपराकडे न जाता सरळ हिरीकडे गेला. एका अंगानं हिर पोखरून मोटार बशिवली होती, त्या जागेकडे तो गेला. मोटार जाग्यावर नव्हती. शिमिटात बशिवलेलं उभं लोखंडी गज तसंच होतं जाग्यावर. आरामात नट बोल्ट काढून मोटार पाण्यात ढकलली होती. सक्शन पाईप जागेवरच होता. रबरी पाईप मात्र कुऱ्हाडीनं खापाला होता. तळकी मळकी फडकी तिथं पेटवली होती. त्यांनी बॅटरी आत हिरीत दाबली. निवाळ संत हिरवगार पाणी आरामात पडलं होतं. बेतडाव पायरीव दापाच पारवं आरामात बसलं होतं. हिरीनं पोटात साठवलेली शांती भयानक वाटत होती. नाही म्हणलं तरी रामा मनातनं चाराकला. दात वट खात गणपाला हाका मारायला लागला. 2-4 हाका हिरीत घुमल्या तरी गणपा काय आला नाही. मग त्यो वैतागला. मोटार जिथं बशिवली होती तिथनं एक खडा खाली टाकला. तो खडा जिथं पाडला ती जागा ध्यानात ठेवली. कापडं काढली, उतरला हिरीत. बॅटरी खालून 4थ्या पायरीवर ठेवली. उजेड पाण्यावर पाडला. रामानं वर बघितलं, मग खाली खडा पडलेल्या जागेचा अंदाज घेतला आणि मारला सोळका. सरळ गेला तळाला. लागला गाळचा आपसाय. हाताला मोटार लागली. गाळात रावलेली. ताकद लावून दोन्ही हातानं उचलली, ढकललीवर थेट पाहिल्या पाण्यातल्या पायरीव. त्या पायरीव मोटार आली, पण मग ती वर उचलतीये कुठं? ताकद लावून त्याने मोटार उचलली, वरच्या पायरीव ठेवली. एकाएकी गणपाची हाक आली, पाटील ओ पाटील. रामा सरा पायऱ्या चढत वर आला. गणपाला हाक दिली. हिरीव बोलावला. सादऱ्यानं अंग पुसत म्हणला, कुठं गेल तर जख माराया? नाही कुठं नव्हतो. पायताना कॅस काढेल बेनाबरूचे. मोटार पाना टाकत तो काय झोपा काढत होता काय? अहो हिथंच होतो मुक्कामाला. पण मध्यानरातच्या 7 आसरा हिरीवर नाचायच्या, छापराव दगड टाकायच्या. काय करणार मग मी तरी? 2 दिवस तापानं बांबागत तापलो होतो. तुम्हाला वाटेल गप्पा मारतोय? लय आंबिवलं या 7 आसराने. सारखा नाचत्या त्या. तुझ्या मेव नाहीत वय नाचायला. धरून सडकायचे की वाल्या एरंडानं. तुम्ही काय बी म्हणा पाटील, पण हिरीव लय भूत. कवा भूतानी मोटार पळवली काय कळलंच नाही. लय छान आहे तू.
उतर हिरीत. त्या पायरीव मोटर ठेवली बघ, बॅटरी लावून ठेवली तिथं, ये घेऊन. अरे खरं म्हणताय का गंमत करताय? अयो खरंच आहे की. अरे कमाल आहे. मी दिसभर बोड्या मारल्या, मला नाही दिसली मोटर. बघू बोड्या मारणाऱ्याचं तोंड. चल जा उतर आता चल. अहो बॅटरी तरी दाबा, नाही तर बॅटरी खाली आणि मी वर असं व्हायचं. गणपा आचाट ताकदीचा. गणपती आणल्यागत खांद्यावर मोटार वर घेऊन आला. दोघं बी सापराकडे गेली, मोटार पुसून काढली. नसीब पाण्यात तरी टाकली. पायरीव पडली असती तर शितड्या झाल्या असत्या. काम कर, उद्या उन्हात ठेव, पाणी जरा निथळू दे, मग न्यू फिटरकडं दावायला. भाकरी आणली मालक. तू जेवला का? अहो जेवूनच गेलतो तुम्हाला बघायला. मालक मला नाही वाटत इथं मुक्कामाला राहणं जमन. कार बाबा? अहो साती आसरा भ्या देऊन जीवा मारते ते मला. लय वाईट. सापाच्या पिलावानी शिवारभर भूत झाले ती. अरे तानायची दगड घेऊन. कशाची ताणतोय? वाड्याकडं पळत जाते ती, गप होते ती. मी असल्यावर कशी येत नाहीत रे? कशी येते? अहो तुमच्या डोळ्यात कुरुंद आहे कुरुंद. पांढऱ्या टिकल्या ज्याच्या डोळ्यात असतात ना त्यासनी भूत भ्यात्यात. गाढव आहे तू. रामा पोटभर जेवला, खोपटाचं दार लावलं आणि निवांत झोपला. त्याच्या डोळ्यापुढं बाबू मांग फिरायला लागला. हात शिवशिवाय लागला त्याचा. कधी एकदा बाबू मांगाला गाठतोय आणि धोपाटतोय असं त्याला झालतं. कुणीतरी कुठंतरी हे संपवायला पाहिजे. गाव भेदरटे. मोर होऊन वाईटपणा कोणी घेणार नाही, तो वाईटपणा आपणच घ्यायला पाहिजे. मनात वटवागळागत विचार दडदडायला लागलं. रात वाढायला लागली आणि रामा पाटील बघता बघता गोराय बी लागला. श्रोते हो, हा होता 5वा भाग साती आसरा या कादंबरीचा. 6वा भाग उद्या. पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, हीच एक नम्र विनंती. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी असलेलं घंटीचं बटन तेही प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी कुठल्याही कथेचा किंवा कादंबरीचा भाग चॅनलवर अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. चला श्रोते हो, उद्या भेटूयात साती आसराच्या 6व्या भागासह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.